हे काय व्हॉट्सअप मॅन, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मी आहे अकुल सारनाथन आणि पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आहे माझ्या कॉलेजचा शेवटचा दिवस आणि आज मी खूप इमोशनल आहे. खूप म्हणजे खूप. ब्लॉगच्या सुरुवातीलाच असं मी म्हणतो की मागचे 3 ते 4 दिवस झालं माझ्या आयुष्यामध्ये असं होतं की मला नाही कळत की माझा कोण खरा मित्र आहे आणि कोण खोटा, कोण माझ्या इथून पुढं लाईफमध्ये मित्र इथं राहणार आहेत किंवा मैत्रिणी राहणार आहेत, नाही माहीत मला. पण आजचा हा जो व्लॉग आहे हा लास्ट डे ऑफ व्लॉग. आज माझी प्रोजेक्टची ओरल आहे, ती झाली की सिग्नेचर डे असं काहीतरी असतं आणि थोडंसं वाईट वाटतं आहे आणि खूप म्हणजे आनंद तर मला होतो आहेच. खूप आनंद होतो की फायनली एका मी नवीन इथून बाहेर पडून मी एका नवीन गोष्टीत अटकतो आहे. थोडं मित्रांचं थोडंसं मी नाही माहीत, मी माझ्या मित्रांना घेऊनच इकडे थोडासा शुअर नाही आहे. मला नाही माहिती, ह्या प्रश्नाचं उत्तर मी ओळखतो आहे. मागचे 3 दिवस झाले ओळखतो आहे आणि मी इथून बाहेर पडल्यावर एका नवीन गोष्टीत स्वतःला मी अडकवून घेतलं आहे की मला ते लाईफमध्ये करायचं आहे म्हणून. पण एंड असं आहे की आपला रणवीर कपूरचा एक डायलॉग आहे ना, कुठला तो, कहीं से निकलने के लिए कहीं पोचने के लिए कहीं से निकलना ज़रूरी है, असाच काहीतरी सीन आहे माझ्या लाईफमध्ये होतं आहे. आणि आज लास्ट टाईम डिपार्टमेंटला चाललो आहे ॲज अ स्टुडंट म्हणून. मी ॲक्च्युली इमोशनल होत आहे. ॲक्च्युली शेवटचा दिवस आहे ना, त्यावर थोडा जास्तच इमोशनल होत आहे. तर माझ्यावर चिडून बसला आहे. मुबे शेवटचा दिवस आहे, बोल की काय तर लगेच काय चाललं आहे येडा तू. शेवटचे दिवस बसलेत सगळे चौथे मुजावर सर. कॉलेजचा शेवटचा दिवस आणि या कॉलेजमधला माझा शेवटचा ब्लॉग. काही कमेंट देणार आहात का तुम्ही मला? कमेंट फक्त एवढं देऊ शकतो, तुला जे सांगितलं आहे आता जो तू ज्या गोष्टीसाठी फोकस झाला त्याला कंट्रोल कर. ओके. फोकस फक्त तुझा जाऊ दे. खूप साऱ्या गोष्टी केल्यात, आत्ता सांगतो सरांना. ओके. आणि हे माझे प्रोजेक्ट मेंबर आहेत ऋतुराज, साहिल, सर्वेश, माझे समृद्धी, तेजल, आद्या. कसं वाटतंय? काय नाही, प्रेझेंटेशन द्यायचं आहे, तसं वाचून दाखवणार आहे मी. त्याची तयारी चालू आहे का? ठीक आहे. कसं वाटतंय लास्ट डे ऑफ कॉलेज? प्लीज सांग, काहीतरी बोला माझ्या ब्लॉगसाठी प्लीज. बोला. एक मिनिट, वन कंडिशन. बोला. जर तू आम्हाला देणार असतील तर दे ना. देत नाहीस काय नाही आमच्याकडून बोलू कसं दे ना. नाही टाकत ते ना, लिंक देतो. लिंक ते पण देतो. टाकणार नाही टाकतो. आपण. ब्लॉग टाकणार आहे. प्रायव्हसी ठेवायची, सगळी लाईफ एक्सपोज करायची नाही आपली. बोल बोल, पटकन बोल. बहुला लवकर बोला बोलायला आहे असं पटकन तर बोला. रे. माझ्या ब्लॉगसाठी काय कमेंट नाही बोलायचं का आम्हाला? प्लेज. नाही बोलायचं का आम्हाला? तू सुद्धा बोलणार नाहीस तरी माझ्या ब्लॉगसाठी. काय बोलू ते सांग. मी नव्हतो. कसं वाटते? ऐ रोज कसं कसं वाटतंय, सांग. काही नाही. शेवटचा दिवस बोलायला तुला लागणार. नाही. सांग ग, नो. टाईम नाही आहे. गप्प बस की. तू माझी बहीण आहेस का नाहीस? रड. मीटिंगसाठी आपण फोन करायचं सरांना घे ना. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ. या सगळ्यांची मला खूप आठवण येणार. खूप म्हणजे खूप. आणि गाडी सरळ चालू. यस. Accident number 2. नॉट टेकन दी सिग्नेचर ऑफ डॉक्टर विक्रम पाटील. सगळ्यांनी घेतलं, तो तिकडंच गेला. त्यांच्यासाठी पण मॅकॅनिझमचा एक कागद घेऊन गेला. तो कुठं आहे त्याचं लोकेशन हे सगळे आता इथं बसलेले आहेत. PPTची इकडं तयारी चालू आहे, त्यामुळे सगळेजण बसलेले आहेत. ब्लॉक करायला शेवटच्या दिवशी प्लीज माझ्या ब्लॉगसाठी 2 कमेंट कर. सगळ्यांच्याच एक कमेंट आहेत. चांगलं बोल. नाही कुणावर? कॉलेजवर. तुला कसं वाटतं आज कॉलेजचा शेवटचा दिवस आहे? व्हॉट डू यू फील अबाउट लास्ट डे ऑफ कॉलेज?
हे फिलिंग स्टार्ट होणार आहे मला हे सगळं ओरल झाल्यावर, कारण आता सध्या बर्डर माझ्यावर ओरल. ओके, म्हणजे तुम्ही स्ट्रेस राहतात तसं काय? यो प्रेझेंटेशन द्या आम्हाला इथं सेव्ह करायला. कामाचं बघा पहिला. मुबीना बोलली बघ 2 शब्द हे घे. हां, अकुल 1-1. हे असली काय फालतू गिरी नका मला व्हॉट्सअपला पाठव. अगं फिल्टर. इथं सगळं आत्ता ब्लॅकबोर्डवर साईन घेतात. इथं PPT प्रेझेंटेशन झालं माझं, पण सगळ्यांचं आमचं PPT प्रेझेंटेशन झालेलं आहे. इकडे सर वगैरे सगळे साईन घेत आहेत. तिकडे मी जास्त जात नाही आहे, कारण फुकटच्या कावानीशिवाय आपल्याला नको आहेत. इकडे आहेत PD पाटील सर, श्रुती. इथं काहीतरी प्रोजेक्ट डायरी भरायचं काम चालू आहे. जरा सुधार व्लॉगिंग सर, शेवटचा व्लॉग आहे या कॉलेजमधला. इकडे आता सरांसोबत सगळेजण आम्ही गप्पा मारतोय. माळी सर, माझ्या व्लॉगसाठी काही 2 शब्द सर. माझ्या व्लॉगसाठी शेवट, माझ्या व्लॉगसाठी सांगितलं असतं तर मी तयारी करून आलो. अहो नाही, असं नॅचरल पाहिजे. सांगा, बोला. अनेक वर्ष थांबा मला. नाही, नको. नाही थांबायचं मला इथं. तुमचे सगळे पोरं ऐकतात का नाही? म्हणून तुम्हाला आणि असल्या कामासाठी तर चुकीचंच आहे. सर तुम्ही बरोबर. रे काय बोल. चालले सोडून, कचरले सोडून नको जाऊ ना सोडून. इथं फोटो सेशन आता करणार आहेत. कोण आहे? जा की तू. हा, याचं सगळ्यांचं झालं. शेवटी काय वेगळं करून काढणार आहे. नाही बाबा, नाही. पायाला ती होती त्यावेळेस आम्ही फोटो सेशन केलं. नॅक कमिटी बाहेर होती ना, आम्ही फोटो सेशन केलं. शिव काय तर पनीर आणलेलं आहे, सगळे हावऱ्यासारखे खात आहेत. बर ठीक आहे. आज पनीर का आणलंय, कारण काय? पाहुणे MITN लोक. स्वीट दाखव स्वीट. पॉवर ऑफ MITN यू. सगळे हे काय आहे? शिरा आहे. थांब. ए नको रे बाबा, आता काय गं बस. हा तो स्कर्ट वाला ना, स्कर्ट छान आहे तो. हे ज्याला जे कम्फर्ट आहे ते घाल. ओके. वेगळा आहे ते. कसं उभारायचं आहे? कसं वाटतंय? हाऊ आर यू फिलिंग नाउ? हाच भाऊ कॅमेरा घेऊन आलाय. चला बोला. चला ब्रो. अरे सांग रे, कसं वाटतंय? भावा त्याला मिस खूप करणार. हा भावा, मी पण तिकडे तुझा एक खरा दोस्त तुझा तू पहिला डे आवडणार मी तुझा. कसं वाटतंय? आजचा शेवटचा दिवस आहे तुझ्या बीटेक लाईफ मधला. खूप काही शिकून गेलो इथं. हां कसं वागायचं प्रोफेशनली, कसे एथिक्स वापरायचे सगळीकडे. हां इथले सर सगळे लाईक फ्रेंड्स टाईप होते. हां. सगळे सपोर्टिव्ह होते. हां कायम सपोर्ट करायचे. जस्ट लाईक सगळे चांगले भेटले ते मला. चांगले भेटले. माझ्यासाठी 2 शब्द. तू एकदम बेस्ट माणूस आहे. जस्ट फ्री टाईपमध्ये, एकदम एक्स्ट्रोवर्ट टाईपमध्ये. सगळ्याच आपुलकी करणार आहेस. अँड अरे हा लय माझा इथला चांगला दोस्त आहे. इथं चांगले दोस्त मिळवल्याबद्दलचा हा एक दोस्त आहे. थँक्यू भाऊ. सी यू सून. कॅमेरामॅन अथर्व. मुबीना रिपोर्टिंग मॅडम. अथर्व चला. मम्मी सगळ्यांचं रेकॉर्ड करायला ना. नाही, हे नंतर बघता येतंय. हेच मुवमेंट नंतर बघता येणार आहेत. क्रिएट करायला मी मुवमेंट. अरे क्रिएट केलास तरी तू जगणार नाहीस तर मग कसं करणार?
मी एन्जॉय करत हे करायला यार. असं होत नसते माझं फोन ठीक निजाम माझा फोन आखिर के कैसा लग रहा है कैसा लग रहा है हाँ? बता 4 साल कैसे निकल गए? पता ही नहीं चला. और कुछ बोलेगा मेरे ब्लॉग में? ब्लॉग बना रहे हैं? हाँ ब्लॉग बना रहा हूँ. हैदराबाद कब जा रहे हैं? हैदराबाद 2 दिन के बाद चला जाऊँगा. बाय. किती गंभीर झाले माझ्या ब्लॉगसाठी कसा वाटते तुला? आजचा शेवटचा दिवस आहे आणि माझ्यासाठी तू 2 शब्द काय बोलशील? मोठ्यात बोल जरा. इंजिनिअरिंग डन झालेलं आहे. सो अरे आता सर इंजिनिअरिंगमध्ये ह्याच्यासारखं मित्र नाही मिळालं पाहिजे सगळ्यांसाठी. सगळ्यांना मिळून अशी इच्छा आहे. पकड पकड. सगळ्यांना मिळून अशी इच्छा आहे. बोलो ग्रुप फोटो घ्यायचा आहे. हां माझ्या ब्लॉगसाठी. कशासाठी? माझ्या ब्लॉगसाठी काय बोलणार माझ्या ब्लॉगसाठी? कीप सपोर्टिंग. माझी इच्छा आहे की तुला गव्हर्नमेंट जॉब भेटू दे. तुला चांगल्या पॅकेज भेटू दे. चांगल्या इन्स्टिट्यूटला जाऊ दे. आणि माझ्यासाठी काय कसं वाटतं आजचा शेवटचा दिवस आहे म्हटलं? असं सुद्धा मला 2000 रुपयाचं हॉस्टेलचं तिकीट काढायला लावणार आहे. खूप वाईट वाटतं. हां 100% वाईट वाटलं. पण इन जनरली सांगा कसं वाटतं? इट्स सो बॅड. सॅड पण वाटतंय आणि हॅपी पण वाटतंय. सॅड यासाठी वाटतंय की आपण आपले फ्रेंड्स वगैरे सोडून जाणार आणि गुढी यासाठी वाटतं की असल्या एकदम खतरनाक कॉलेजपासून आपण सुटतो. अरे वा तेजल तुला काय वाटतं? प्लीज 2 वर्ड्स. मला खूप छान वाटतंय. हां असं पिंजऱ्यातून मुक्त झाल्यासारखं वाटतंय. हां बट आय मिस माय फ्रेंड्स. घ्या हाय माग. हां घ्या घेऊया परत.